मे महिन्यामध्ये शेतातली पिकं बहुतेक काढणीला आलेली असतात. शेतकरी शेतातलं पीक काढतही असतो. पण यावर्षी मे महिन्यामध्ये राज्यभरामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरू झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काढणीला आलेलं पीक आहे ते येणाऱ्या अवकाळी पाऊस सुरू होण्याच्या आधी काढण्याचे धडपड करतायत. चोपडा तालुक्यामध्ये उन्हाळी बाजरी लागवड केली जाते, ती आता काढणीला आली आहे. 25 तारखेपर्यंत राज्यभरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आधीच अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि अजून येणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं नुकसान होण्याआधीच तालुक्यामध्ये मंजुराच्या सहाय्यानं बाजरी कापणी सुरू आहे. बाजरी कापल्यानंतर 3 ते 4 दिवस शेतातच सुकवण्यासाठी पडू द्यावी लागते आणि नंतर लाणी करून ती मशीनच्या सहाय्यानं काढली जाते. पण मार्केटमध्ये विक्री होते. ह्या सगळ्या प्रक्रियेला 6 ते 7 दिवस लागणार आहेत. तोपर्यंत जर अवकाळी पाऊस आला आणि कापलेली बाजरी खराब होईल, तसंच येणारं उत्पन्न सुद्धा येणार नाही. ह्या चिंतेमध्ये सध्याचे शेतकरी आहेत. दादा, आपल्या शेतात आता बाजरी कापणी चालू आहे. आता याला उशीर का झाला आणि अजून काढणीला किती दिवस लागतील? पावसामुळे लेट झालं, परत काढणीला उशीर होईल. 4 दिवस कसं तापमान बी नाही आहे ना, ऊन नाही आहे, वातावरण ढगाळ वातावरण असल्यामुळे लेट होईल. काढणीला उशीर होईल आणि कापणीलाही उशीर होईल. आता पाऊस चालू आहे सतत आपल्याकडे काही दिवसापासून, त्यामुळे आणि अजून 25 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे. त्यासाठी मग लवकर कापणी सुरू आहे का आपली? हो, पावसाच्या अभावी लवकर सुरुवात करतोय. कसं जे होईल ते जे होणार ते होईल असं त्या हिशोबाने आम्ही काही निसर्गावर आहे. आता बाजरी कापणी सुरू आहे, त्यानंतर आता किती दिवस पडेल मग शेतात? हे शेतात अजून 3 दिवस ओली असल्यामुळे 3 दिवस सुकवावं लागेल. मग चौथ्या दिवशी लाणी करावं लागेल. लाणी झाल्यानंतर मशीनने हार्वेस्टरने काढावं लागेल. मग तेव्हा मग मार्केटला जाईल? हां, तेव्हा मार्केटला जाईल. म्हणजे कमीत कमी 7-8 दिवस तरी लागतील. 7-8 दिवस लागतील. याच्यामुळे काय नुकसान नाही? नुकसान तर आहेच. कसं ओली बाजरी आहे, कसं नुकसान तर आहे. मुगाचंही नुकसान झालेलं आहे. शेंगा कोरड्या शेंगा ज्या आहेत त्या खाली पडलेल्या आहेत. आणि आता कापणी केलेलं आहे. आता त्याला वाळायला तापमान नाही, ऊन नाही, ढगाळ वातावरण असल्यामुळे तापमान नाही. हे जे अवकाळी पाऊस आहे त्याच्यामुळे उत्पन्नात घट होईल? हो, उत्पन्नात 100% घट आहे. लागलेला जो खर्च आहे तो निघाला आहे. आता जे होईल ते खर्च तर कमी खर्च तर झालेला आहे. जो खर्च आहे तो आहे, पण आता उत्पन्नही कमी होईल. आता कापणी झालेली आहे. जर आणखी पावसाचा अंदाज वर्तविला आहे, पाऊस जर आला तर मग नुकसानच आहे? हां, नुकसानच आहे. आता जे होईल ते होणार आहे. अच्छा, जे जाणार ते जाईल. आता काय बघायचं मग? आता पूर्ण म्हणजे देवाचा भरोशावर? हां, देवाच्या भरोसा, परमेश्वर देणे ईश्वराचं आहे. अच्छा, काय नाव आहे आपलं? आबा बंडू धनगर आहे, चोपडा धनगर. किती आपलं हे बाजरी आहे 3 बिघे, 90 आणि मूग होता 60 होता. अच्छा, ओके.